चला लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवा टीम गोरसे वाकड्यान टीम विनंती करतोय वेळ घेऊ नका आपल्याकडे वेळ फार कमी आणखीन एक मॅच आपल्याला खेळायची त्यामुळे लवकरात लवकर थोडीशी घाई करा वेलकम तुमचं सहर्ष स्वागत आहे हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे सध्या पाहताय आई गोवर्धनी चषक 2026 चा घमासान आपण इथे सध्या अनुभवताय आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बेलापूर गावाच्या मानाची स्पर्धा आपण इथे सध्या पाहताय आई गोवर्धनी चषक 2026 टेरेस ग्रुप आयोजित बेलापूर गावाच्या मानाची स्पर्धा आपण इथे सध्या पाहताय तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते दोन्ही बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एकीकडे केतन म्हात्रे तर एकीकडे भावेश पवार दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत आपण पाहू शकाल बॉलिंग करण्यासाठी उभा नंबर पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आलाय आयुष आलाय उभा नंबर पहिला हाताळण्यासाठी षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण इथे पाहत आहे चला गेट मध्ये ज्या बरोबर गेटच्या इथे इको कार गुणाची कृपया काढायची मी विनंती करतोय बरोबर एंट्रीच्या इथे गेटच्या इथे इको कार लागली विनंती करतोय वेलकम तुमचं सर्वांचं स्वागत आहे जाऊया मॅचच्या दिशेने 4 ओव्हरची मॅच बिग बॅटल 4 संघ एकामेकांच्या बरोबर लढताना पाहायला मिळत आहे एकीकडे केतन म्हात्रे तर एकीकडे भावेश पवार एकीकडे अरविंद राणा तर एकीकडे विश्वजित ठाकूर हे बॅटल आपण पाहताय पहिला बॉल ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी बॉलर आलाय आयुष यांना आपण पाहताय स्ट्राईक एंडला आपण पाहताय बाईक सम्राट भारताचा बाईक सम्राट म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं गेलाय तब्बल 40 मोटरसायकल 6 4 व्हीलर कार ज्याने आपल्या आयुष्यात जिंकल्या पहिलाच बॉल पुल करायचा प्रयत्न बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात सिंगल इथे भीती सिंगलच्या बरोबर आपलं खातं ओपन केलंय आणि आपल्या टीमचं खातं ओपन केलंय केतन म्हात्रे यांना आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये गेले कित्येक वर्ष अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावी आहे अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावी आहे नुकतीच ISPL चा टायटल देखील या खेळाडूने जिंकलाय इथे फुलटॉस आहे आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि यस फुलटॉस आहे केतन म्हात्रेला चुकीला अजिबात माफी नाहीये केतन म्हात्रेच्या बॅटमधून हा आसमानी टोला पहिलाच ठोकलाय षटकार फुल टोस होता फुल टोल भरावा लागेल 6 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढताना दिसते 7 धावा धावफलकावरती ते पाहायला मिळते पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आपण पाहताय बॉल तयार परत एकदा आयुष इथे शॉर्ट बॉल हुक केलाय परंतु बॉल चाललाय इथे फक्त आणि फक्त सिंगल मिल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय घोषांकी क्षेत्र आहे सिंगल मिळते सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढते सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय चला गेटच्या बरोबर जी इको कार लागली ती कार कृपया काढायची विनंती करतोय ट्रॅफिक भरपूर होतोय एका कारमुळे दुसऱ्या कार वाहन चालकांना त्रास होतोय विनंती करतोय ती कार काढायची ओहो इथे पहावं हलक्या हाताने ढकलला स्कोर ऑफ द विकेट खेळला सिंगल बी ते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा देखील पूर्ण होत आहेत सिंगल डबल त्यानंतर षटकार चौकार मारणे या सगळ्या गोष्टी केतन म्हात्रेला माहिती सिंगल डबललाही मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिलं पाहिजे मुंबईचं लाईफलाईन लोकल क्रिकेट ज्याला संबोधलं गेलाय क्रिकेटचं लाईफलाईन क्रिकेट ज्याला संबोधलं जातं 2 धावा मिळत आहे 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण सध्या पाहताय 9 धावा पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे इथे उडवलाय ऑन दी अप केलाय वा लांब मारलाय क्या बात आहे केतन म्हात्रेच्या बॅटमधून आसमानी टोला आक्रमण आणि हा ठोकलाय षटकार 6 ने वाढते टीमची धावसंख्या 15 धावा 15 रन 16 झालेत माफ करा 16 धावा धावफलकावरती आहे इको कार काढायची विनंती करतोय गेटच्या बरोबर इको कार लागली बरोबर मध्ये ती कार काढायची 16 झालीत 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते हो खोला टाकण्याचा प्रयत्न भन्नाट वेग धारण केलाय
सिंगल मिळते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहू शकाल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे, सिंगल मिळते, भावेश पवारने थांबवलाय, सिंगल मिळते, सिंगल बरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. षटक क्रमांक पहिलं इथे संपलेला आहे, टीमची धावसंख्या 17 धावा. सतरा धाबा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. केतन मात्रे खेळतोय 6 बॉल 17 या धावसंख्येवरती. टॉस जिंकल्यानंतर शिरवणे दिघोडे टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी हमजा खान आलाय. सेकंड ओव्हर मध्ये वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्या गोलंदाजाने लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव भरपूर मोठ्या प्रमाणात कमी वयामध्ये घेतलाय, सध्या देखील तो लेदर बॉल क्रिकेट खेळतोय. चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. हमजा खान ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. हा चांगला बॉल आहे, लेग स्टिक सोडलाय. बॉल चांगला होता परंतु गती दिशेपासून थोडा भरकटलाय. अंपायर सिग्नल महेश सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे, दंडित केलाय, परत टाकावा लागेल. दिशा थोडी भरकटली. व्हाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये ही रन ऍड होते. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते. 18 धाबा. इथे शॉर्ट बॉल होता, आक्रमण करायचा प्रयत्न परंतु बॉल चालला डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. सिंगल मधून आता टीमची धावसंख्या परत एकदा पुढे चाललाय. 19 धाबा 19 रन. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. एक चांगली बाब आहे, विकेट गमवलं नाहीये. आता भावेश पवार स्ट्रायकिंगला आलाय. 19 धाबा धावफलकावरती आहे. 7 बॉल 18 धावसंख्येवरती केतन खेळतोय. भावेश पवार आता मात्र स्ट्रायकिंगला आलाय. 19 धाबा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. सेकंड ओव्हर मार्गस्थ असताना प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं गेलंय, गेले कित्येक वर्ष संघर्ष आणि अनेक रेकॉर्ड त्या खेळाडूने आपल्या नावी केला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या पाहताय. हा चांगला बॉल आहे, वाईड ऑर्कट टाकण्याचा प्रयत्न. एक चांगली गोलंदाजी हमजा खानच्या माध्यमातून इथे या मुवमेंटला पाहायला मिळते. सिंगल मिळते, दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि दोन्ही धाबा इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा. तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न सुरू होता परंतु 2 धावावर समाधान तुम्हाला इथे मानावं लागेल. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 21 झालीत. 21 धावा धावफलकावरती ते सध्या पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. हा देखील फटका चांगला आहे. बॉल चला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एकच रन इथे मिळेल. चांगली गोलंदाजी हमजा खानचं मी कौतुक करेल. केतन म्हात्रे खेळतोय, सर भावेश पवार खेळतोय, त्यांना थांबवलाय. सिंगल डबल म्हणजे मोठे फटके मारायला कुठल्याही प्रकारचं रूम दिला गेला नाहीये. तुमचं लाईन, तुमचं योग्य टप्पा, या सगळ्या गोष्टी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 22 धाबा सध्या धावफलकावरती आपण इथे पाहताय. इथे चांगला बॉल आहे, शॉर्ट बॉल होता परंतु पंच वळतात की हा व्हाईट बॉल आहे, भरपूर वरतून गेला त्यामुळे व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. एक टाकी मात्र गोलंदाजाला देण्यात आली. हा वॉर्न केला गेला की परत तुम्ही अशी प्रकारची गोलंदाजी करू शकणार नाहीये. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 23 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. सध्या दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. तेवीस धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 सध्या प्रगती पथावर असताना पाहायला मिळत आहे. इथे परत एकदा शॉर्ट बॉल टाकायचा प्रयत्न हा परंतु यावेळेला नो बॉल. एक वॉर्न केला होता त्यावर अशा प्रकारची जर तुम्ही गोलंदाजी केली तर दंडित केला जाईल, परत टाकावा लागेल. हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्रीट असेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. स्कोर पुढे चाललाय 24 धाबा धावफलकावरती आहे. फ्रीटची संधी केतन म्हात्रे यांना असेल. 24 धाबा सध्या धावफलकावरती आपण इथे पाहताय.
हा देखील बॉल चांगला आहे, परंतु यावेळेला परत एकदा लेग स्टिक सोडलाय. बाय वन गेट वन फ्री. 2 धाबा ऍड होतील. फ्री लागू राहील. 2 धाबाच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 26. 26 धाबा. 26 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. थोडासा दिशेपासून भरकडलाय. दिशा थोडी खराब आहे हमजा खानच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. इथे परत एक वेळा पाहू शकाल वाईट वर्ग टाकण्याचा प्रयत्न. परत एक वेळा वाईट +1 म्हणजे बाय वन गेट वन. एखाद्या डीमार्ट मध्ये जाता, कुठल्याही डीमार्ट मध्ये जेव्हा तुम्ही जाल, एखाद्या प्रोडक्ट वरती एखादा प्रोडक्ट फ्री मिळतो. इथे एका रन वरती 1 रन फ्री. 2 धाबा टीमच्या खात्यात ऍड होते. स्कोर झालाय 28. मित्रांनो, घरामध्ये पप्पा आणि मित्रांमध्ये गप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा आणि मनामध्ये गणपती बाप्पा हे असणं फार गरजेचं आहे. दिशा थोडी खराब इथे पाहायला मिळते. वेगापासून दिशेला फार महत्व आहे माझ्या मित्रा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय, परंतु फ्री हिट आहे, त्यामुळे बॅटर सेफ असेल. सिंगल बी इथे सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढते. 29 धाबा 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धाबा धावफलकावरती इथे पाहायला मिळते. अजूनही 2 बॉल आहे. 29 धाबा सध्या धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. इथे फुलटोस हे आक्रमण करायचा प्रयत्न. फिल्डर आहे, परंतु चांगली फिल्डिंग होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहत आहे. एकच रन इथे मिळते. एका धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या यावेळेलाही वाढते. स्कोर झालाय 30. शेवटचा बॉल आहे. 30 धाबा सध्या धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉल तयार ओव्हर द विकेटने. शेवटचा बॉल उडवलाय, परंतु बॉल पाहावं लागेल. बॉल चाललाय घोषांकीशी डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. सिंगल बेटे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथे वाढते. 31 धाबा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. दोन ओव्हरचा इथे खेळ संपलाय. स्कोर कार्ड धावफलकावरती आपण धाबा सध्या पाहत आहे. 31 धाबा. कुठल्याही प्रकारचं विकेट गमावलं नाही आहे. जी भागीदारीची पार्टनरशिप मैदानामध्ये सुरू आहे, एक चांगली पार्टनरशिप आपण इथे पाहत आहे. आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहत आहे दिगोडे एक्सप्रेस. विश्वजित ठाकूर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. ज्या गोलंदाजानं भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये काय खेळ केलाय, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्या गोलंदाजाने जिंकलाय आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. विश्वजित ठाकूर यांना आपण पाहत आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. रायगड क्रिकेट अक्षरशः गाजवलं खेळाडूने. मिस्टर JPL म्हणून ज्या खेळाडूला संबोधला गेलाय, विश्वजित ठाकूर ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. 2 ओव्हरचा इथे खेळ संपला. स्कोर 31 झाले. थोडस घाई करा. पंच परमेश्वर स्पीड अप करा विनंती करतोय. आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायची. धाबा धावफलकावरती आपण पाहायला मिळत आहे. एक चांगला संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आई गोवर्धनी चषक आपण सध्या पाहत आहे. टेरेस ग्रुप आयोजित बेलापूर गावाच्या मानाची स्पर्धा आपण इथे सध्या पाहत आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये विश्वजित ठाकूर आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर. वाह क्या बात आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा थ्रू द कव्हर इनसाइड आउट. बॉल आउट ऑफ द पार्क. कॉपी बुक स्ट्रोक इथे पाहायला मिळते आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर भावेश पवारच्या बॅटमधून टोकलाय षटकार. आक्रमण केलाय. 6 धाबा आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने फटका डिग आउट केलाय, त्याचं टायमिंग पहा, त्याचं प्रॉपर बॉडी पहा, ज्या पद्धतीने स्वतःला हँडल केला, त्यानंतर शॉट सिलेक्शन पहा. कमालीचा फटका इथे सजवला गेलाय. 6 धाबाने वाढते. स्कोर झाले 37 धाबा. हे बिग बॅटल आपण पाहताय. हा चांगला बॉल यार. ते ही सर्रार होता. बॅटची कडागीत बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल मितीत चांगलं बॅटल आपण पाहताय.
एकीकडे विश्वजित ठाकूर तर एकीकडे सर भावेश पवार. हे बॅटल आपण पाहताय, बिग बॅटल, संघर्षाची लढाई, प्रयत्नाची पराकाष्ठा. अनेक वर्ष एकमेकांचे धडे सातत्याने घेतलेले आहेत. यावेळेला आपण नवी मुंबईचं क्रिकेट सध्या अनुभवत आहे. सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती ती पाहताय. अडतीस धावा धावफलकावरती. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थ्रू द कव्हर खेळायचा फटका, फर्स्ट लाईन फिल्डर आहे. ओ वा, एक चांगली फिल्डिंग, लाजवाब एफर्ट्स दाद द्यावे लागेल. प्रयत्न चांगले होते, कदाचित झेल पकडावा की काय, परंतु बॉल अडवायचा, याही गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत. धावा वाजवायच्या, याही गोष्टी महत्वाची. भावेश पवारची विकेट पाहिजे, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये होत आहेत. प्रयत्न चांगले होते, क्षेत्र कुठलाही असू द्या, कष्ट प्रामाणिक करा, चांगले कष्ट. इथे मोठा फटका मारलाय, वा, आक्रमण केलाय भावेश पवारच्या बॅट मधून. आणखीन एक पलटवार, बॉल आउट ऑफ द पार्क, शॉट मध्ये आहे वजन आणि धाबा मिळता अर्धा डझन. बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. सहा धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आक्रमण ते स्वरूप धारण केलं आहे. आणखीन एक मोठा फटका मारायचा, यावेळेला लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. वा, टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. आणखीन एक भावेश पवारचा आणखीन एक वार, क्या बात है. बॉल आउट ऑफ द पार्क, आणखीन एक आसमानी टोला, आणखीन एक धमाका. बॉल आउट ऑफ द पार्क, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा का फटका ठोकलाय. इथे कमी गतीचा बॉल आक्रमण करायचा प्रयत्न, फटका फसलाय. आता चुकी होणार नाही आहे, कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. एक चांगला झेल इथे टिपलाय आणि अखेर फायनली भावेश पवारची विकेट इथे प्राप्त होते फलंदाज बाद. तर 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 52 धावा, 1 विकेटचं नुकसान झालंय. 52 ऑन दी बोर्ड, 52 धावा सध्या धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहे. 52 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 1 विकेटचं नुकसान झालंय. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, A1 पवन आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. सिद्धेश आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. भैरवीचं षटक हाताळण्यासाठी, 4थं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आलाय. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. सध्या धावफलकावरती धाबा आपण पाहत आहे 52 धाबा. सिद्धेश यांचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझनला चाललाय. सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. वा, चांगली फेकी होती यार. कलेक्शन आणि पाहावं लागेल अखेर विकेट सॅक्रिफाईस. बॅटर पवन आउट. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 53 धाबा धावफलकावरती ती पाहायला मिळते. त्रेपन्न धाबा धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. इथे शॉर्ट बॉल टाकायचा प्रयत्न, आक्रमण करायचा, परंतु संधी होती. यावेळेला देखील कॅच ड्रॉप झालीये. डॉट बॉल आलाय. सिद्धेशचं कौतुक करेल. केतन म्हात्रे सारख्या एक बलाढ्यमान खेळाडूला थांबवलाय. योग्य टप्प्यावरती सध्या गोलंदाजी होते. तुमचं लाईन, तुमचं नियंत्रण, तुमचा योग्य टप्पा, या सगळ्या गोष्टी सध्या पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचं इथे पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 53 धाबा. अजूनही 4 बॉल आहेत. 53 ऑन दी बोर्ड. 53 धाबा धावफलकावरती सध्या पाहत आहे. इथे आपण पाहू शकाल थोडी दिशा खराब. पंच आमच्यापर्यंत म्हणतात, महेश सर म्हणतात की हा वाईट बॉलिंग.
दिशा थोडीशी खराब आहे असं दंडित करताय, तुम्हाला परत टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होती. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती पाहायला मिळते. 54 धाबा धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. इथे पाहू शकाल आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी. परत एक वेळा पंचबद्धात हा परत एक वेळा व्हाईट बॉल आहे. ऑफस्टिक या वेळेला सोडलाय. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे चाललाय. 55 झालेत. 55 55 रन धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. अजूनही 4 बॉल आहेत. 55 धाबा धावफलकावरती सध्या पाहताय. 21 धावसंख्येवरती सध्या केतन म्हात्रे बॅटिंग करतोय. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे. ओ माय गॉड. परत एक वेळा कॅच ड्रॉप. सिंगल असबिल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. 56 धाबा धावफलकावरती आहे. चांगली गोलंदाजी ती पाहायला मिळते सिद्धेश यांच्या माध्यमातून. 56 धाबा धावफलकावरती आहे. इथे मोठा फटका मारलाय. वा क्या बात आहे. इथे एकदम लांब मारलाय. आउट ऑफ द पार्क. केतन म्हात्रे मारत नाहीये परंतु किरण म्हात्रेने मारलाय. बॉल सीमारेषा पार. रन मिळतील हा 6. आक्रमण आलाय. ठोकलाय धमाका. सहा धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 62 या आकड्यावरती आपण सध्या पाहताय. 62 62 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. शेवटचे 2 बॉल या पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. 62 धाबा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. किरण म्हात्रेने पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलाय. आल्या पावली आक्रमकते स्वरूप धारण केलाय. यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न. यावेळेला टॉपेज घेतली परंतु विश्वची थ्याक आली आहे. चुकी होत नाहीये परंतु पाहावं लागेल बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय की काय. सिंगल आहे का. सिंगलच आहे. पहा चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण त्यांच्या माध्यमातून पाहताय. झाडाला स्पर्श बॉल झाला हे दृश्य त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. एक चांगली खेळाडू वृत्ती आपण इथे पाहताय. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 63. शेवटचा बॉल 63 ऑन दी बोर्ड. या पहिल्या डावाचा शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटचा बॉल. आक्रमण करायचा प्रयत्न. इथे पाहू शकाल बॉल चला डीप मिड विकेटला. सिंगल आलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय परंतु पंचांचं बोट आकाशावरती. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पहिला डाव इथे संपलाय. धावा झालेल्या आहेत 64. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना दिगोडे शिरवणे टीम वाकलन घोडसई टीमने धावा बनवलेल्या आहेत 64 आणि 65 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. या मॅच मध्ये 24 बॉल आणि 65 धाबा. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानामध्ये पडत नाही काय होतंय काय बिघडतंय. 24 बॉल 65 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. जाऊया निसर्गाच्या नियमानुसार. मी माझ्याही आवाजामध्ये करतो परिवर्तन. नवी मुंबईतील मखमली आवाज, नवी मुंबईतील पहाडी आवाज. आज नवी मुंबई नव्हे, आज रायगड परिसर. आज मोठमोठ्या स्पर्धा सध्या कव्हर करतात असे आमचे जवळचेच मित्र. ऐकूया आणखीन एक गोड आवाज. हर्षदजी मडवी सरांकडे आपण इथे पाहताय अनुभवताय. आई गोवर्धनी चषक 2026 चा घमासान. कुठेही जाऊ नका मित्रांनो. ऐकत रहा पाहत रहा हा भव्य दिव्य सोहळा. मी राहुल राठोड में यू गया मैं यू आया पुरताच थांबतो. धन्यवाद.
हॅलो, थँक्यू व्हेरी मच राहुल राठोड आणि विघ्नेश मडवी सर. 64 धावा झाल्या पहिल्या इनिंगमध्ये आणि 65 धावांचं टार्गेट. 24 बॉलमध्ये 65 धावा बनवायच्या आहेत. गोरसिल ब आणि वाकलन सिंधे एकत्र खेळतात. अरविंददादा ठाकूर 11 नेरूचे जे पॅकर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज या दोन्ही संघांना एकत्रित बांधण्यामध्ये यश आले. शिरोणे प्लस दिघोडे याही दोन टीमचं फार चांगलं बॉन्डिंग आपल्याला दिसून येते. कारण एका बाजूला आपण जर पाहिलं तर शिरवणे 11, दुसऱ्या बाजूला दिघोडे, आणि या दोन्ही टीमचं खरं तर दूरदूरचं कनेक्शन आज या स्पर्धेमध्ये एकत्रितरित्या आपल्याला पाहायला मिळालं. 65 धावांचं लक्ष मोठं आहे, परंतु या मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला अरविंद राणा सोनू तर दुसऱ्या बाजूला रायगडचा दिघोडे एक्सप्रेस विश्वजित ठाकूर. मोठ्या नावाप्रमाणे मोठी कामगिरी आजपर्यंत राहिली आहे, त्याची देखील सर्व खेळाडू आज खरं तर एका व्यावसायिक लेवलला खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आपल्या सर्वांना परिचित असेलच. एका बाजूला भावेश पवार, केतन म्हात्रे, पवन केनी, जैत भोईर, किरण म्हात्रे ही सर्व मंडळी आज या एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. कपिल केरेचा सुद्धा आपण उल्लेख करूया. त्यामध्ये मयुरेश आता मात्र खूप चांगल्या रीतीने या संघामध्ये जागा बनवू लागला आणि त्यातही विशेष करून दुसऱ्या बाजूला अरविंद राणा सोनू असतील, हमजा असतील, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, आयुष कोळी यांनी देखील एक चांगल्या रीतीने टीम बांधली आहे. आणि म्हणूनच 2 गाव एक संकल्पना चांगली आहे. आई गोवर्धनी चषकाच्या निमित्ताने या सर्व खेळाडूंना आज आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवरती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे टेरेस ग्रुपने. पहिलाच बॉल यॉर्कर भावेश पवारचा. बॅटिंग मध्ये खूप दमदार कामगिरी राहिली होती. भावेश पवारची फटकेबाजी आपण पाहिली, त्यातही पहिल्या सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग, धुवाधार फलंदाजी. पहिला बॉल इथे येतो डॉट. अरविंद राणा सोनूसाठी हा डॉट बॉल. तोच अरविंद राणा ज्याने पहिल्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी करत समोरील टीमला मात्र पराभवाची धूळ चालली होती. आता तोच खेळाडू या मोठ्या स्टारकास्टच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये सपशेल अपयशी ठरला. परंतु पहिल्या 2 बॉलमध्ये जज करणं म्हणजे थोडं कठीण आहे. शॉर्ट बॉल बॅटची एज आणि बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. आणखीन एक सिंगल मिळाली. सिंगलने खातं ओपन केलं गेले शिरवणे दिघोडे टीमचं. बरीचशी मंडळी आज बऱ्याच दूरून स्वतःच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी, आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी या मैदानावरती आलेत. बेलापूर गावचं हे क्रीडांगण आज मात्र सज्ज झाले. या सर्वांच्या स्वागताला. परंतु ओव्हर पिच बॉल जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. केतन म्हात्रेच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल सीमा पार. हा निघालाय षटकार. अरविंद राणा सोनू याने देखील गेली अनेक वर्ष व्यावसायिक क्रिकेटला मनाशी धरून स्वतःची प्रगती केली आहे आणि म्हणूनच आज ग्रामीण गटातून खरं पाहता शिरवणे गावातून तो खेळतोय आणि स्वतःच्या खेळाचा जो क्लास आहे तो त्याने मात्र टिकवून ठेवला. म्हणूनच म्हटलं जातं ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. भावेश पवारवरती पुन्हा एकदा वार करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय आणि धावा किती मिळतील. वा, कॅमेऱ्यामध्ये आज मित्र कैद झालास. आता संध्याकाळी व्हॉट्सअपच्या स्टेटसवरची तू भेटशील यात शंका नाहीये. सुपर टेनिस cricket.in चॅनलवरती जा आणि स्क्रीन रेकॉर्ड करून या सगळ्या बातम्या आता तुमच्यापर्यंत येतील. सिंगल रन आली एका धावेच्या मदतीने. म्हणजे केवढं आयुष्य रिलॅक्स आहे मनुष्याचं हे या निमित्ताने दिसून येते. पायावरती बॉल अपील आउट आहे, परंतु लेग बिफोर विकेट आउट नाहीये या स्पर्धेचा आजचा नियम. त्यामुळे इथून देखील डॉट बॉलच्या मदतीने इथून पहिली ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्यात. एकही विकेट गमावलेला नाहीये शिरवणे दिघोडे टीमने आणि त्यातही विशेष करून विश्वजित ठाकूर मोठ्या या खेळाडूला संधी मिळालेली नाही पहिल्या ओव्हरमध्ये. त्यामुळेच कदाचित या गोष्टी घडतात.
एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आणखीन एकदा येते. आणखी मुलुंड टीमला परास्त करून गोरसई ब आणि वाकलन टीमने आता दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. ते खेळतात शिरवणे आणि दिगोवे टीम सोबत सध्या चर्चा करतायत. केतन म्हात्रे आणि पवन केने आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती हसी मजाक नेहमीची होत राहते आणि हे खेळाडू जेव्हा जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा तेव्हा मात्र फार हास्याचे फवारे त्यांच्यामध्ये उडवले जातात. गप्पा गोष्टी रंगतात आणि आज 2 गाव 1 या संकल्पनेतून अरविंद दादा ठाकूर 11 यांच्या टीम मध्ये हे सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. अरविंद राणा 6 बॉल खेळला, 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आता विश्वजित ठाकूरला पहिल्यांदा संधी मिळाली. पाहायचं विश्वजित ठाकूर या पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा उभ्या करेल. मयुरेश नवीन बॉलर मयुरेश आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे देखील सेम सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉलर आपण पाहिला गोरसे ब संघाकडून भावेश पवार, दुसरा बॉलर होता बाकलेन टीम मयुरेश आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ज्यावेळेस ओव्हर टाकली जाईल त्यावेळेस गोरसेचाच बॉलर पाहायला मिळेल. परंतु काय व्हेरिएशन, कमी गतीने टाकला होता बॉल. विश्वजित ठाकूर पूर्णपणे सज्ज नव्हता कदाचित आणि हे अभ्यासपूर्ण क्रिकेट आहे. विश्वजित ठाकूर जर आपण पाहिलं तर आजपर्यंत अनेक असे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. मिस्टर JPL हा उल्लेख त्याच्या आयुष्यातला सर्वात पहिला उल्लेख राहिला. शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड इट्स गोज फॉर 6. लांब लचक षटकार आला विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून. JPLचा उल्लेख आपण नुकताच केला होता. जुन्नर प्रीमियर लीग पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक सर्वात अग्र नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये पारितोषिक जिंकत असताना वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सगळी पारितोषिकं ज्याने आपल्या घरी आणली होती आणि तेव्हापासून विश्वजित ठाकूर आजपर्यंत कधीच मागे वळून पाहिलं नाही. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, षटकारांचा बादशाह, चौकारांचा बादशाह, जेवढी पारितोषिकं होती सगळी विश्वजित ठाकूरने मिळवलेली आणि म्हणूनच विश्वजितचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतलं जातं. भारतातला परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याला ओळखलं जातं. ऑप्शनच्या बाहेर टाकला बॉल वाईड. मयुरेशवरती एक नॅचरली दबाव तयार झाला. खरं तर हा दबाव त्याला मात्र थोडंसं दूर ठेवावा लागेल कारण त्यालाही ठाऊक आहे विश्वजित सारखा खेळाडू आपल्या समोर आहे आणि विश्वजित सारख्या मोठ्या फलंदाजाला बॉलिंग करणं म्हणजे थोडंसं टास्क जो आहे तो डिफिकल्ट आहे. आणखीन एक पायावरचा बॉल, जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला पाठवून दिलं मिड विकेट, सीमा रेखा पार. अरविंद नंतर आता विश्वजितची बॅट बनू लागली आहे. हा आला षटकार. ऍक्शन रिप्ले, पायावरचा बॉल होता, सोडला असता तरी वाईट मिळालं असतं परंतु वाईटच्या मागे न लागता जास्तीत जास्त धावा मला कशा मिळतील याकडे फोकस केला आणि 6 धावा मिळून चाललाय आपल्या टीमसाठी विश्वजित ठाकूर. मोठ्या दिघोडे गावाच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा रोवणारा खेळाडू, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक छोटंसं गाव दिघोडे, परंतु त्या गावाचं नाव 7 समुद्रापार आखाती देशांमध्ये घेऊन गेलेला हा खेळाडू विश्वजित ठाकूर. 3 बॉल तो खेळला, 12 धावा त्याच्या बॅटमधून, 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी रणनीतीमध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळते. जीत भोईरला विकेट किपर कडून हटवण्यात आले आणि त्याला आता लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शनसाठी बोलावले. केतन म्हात्रे स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मैदानात दाखल झाला. पाहायचं मॅच मध्ये आणखीन किती टर्न अँड ट्विस्ट येतील. 21 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणखीन एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे, बॉल थांबला, 1 रन तर पूर्ण केले, 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल चालली 23 वरती 23. 14 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. शिरवणे दिघोडे टीमला विकेट मिळालेली नाहीये. गोरसई ब वाकलन टीमला ही मात्र जमेची बाब आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा हवाई हल्ला, बॉल चाललाय थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
इट्स अ मॅक्सिमम 6 रन. षटकार येतोय, चिंतेत पडले सध्या तरी कळत नाहीये केतन म्हात्रेला नेमकं काय सल्ला द्यावा मयुरेशसाठी. जे हल्ले होत आहेत त्याचा आता प्रतिकार देखील करू शकत नाही, त्यामुळे थोडस भावेश पवार पुढे सरसावला मयुरेशला कानमंत्र देण्यासाठी. तो देखील सांगतोय की नेमकी कशा पद्धतीने बॉलिंग व्हायला पाहिजे. अपेक्षित गोलंदाजी जर नाही झाली तर मार पडणार आहे यात शंका नाही. आणि अजूनही इथून पुढे 36 धावा करायच्या 13 बॉलमध्ये. 13 बॉल 36ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवरती मयुरेश, आणखीन एक फ्लॅट बॉटेड. वा भाई वा, कडक शॉट होती. बॉलला मात्र पाठवून दिले कवचच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. षटकार. काय कमालीची बॅटिंग विश्वजितची पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये अरविंद राणा सोनू बरसला होता, परंतु या मॅच मध्ये विश्वजितने अगदी विश्व जिंकल्याप्रमाणे बॅटिंग केली आहे आणि खरोखर कौतुकास पात्र अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली विश्वजित ठाकूरची. मयुरेशला थोडंसं मी म्हणेन डिप्रेशन मध्ये टाकले, कारण ही कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड बॉलिंग होती. ज्या पद्धतीने तो एक्सपेक्ट करून आला होता मैदानामध्ये, जी तयारी केली होती, अगदी मनासारखी बॉलिंग झालेली नाहीये. हेच त्याच्या वागण्यातून पूर्णपणे आपल्याला दिसते. बॉलिंगसाठी आता कपिल केनी हा पर्याय मात्र वापरला गेला. गोरसईचा मलिंग अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवी खेळाडूकडून नेहमीच चांगलं मार्गदर्शन, चांगला खेळ हा आपल्याला पाहायलाच मिळतो. आणि आज उगाच नाही भावेश पवार आणि पवन केने सारख्या खेळाडूंना त्यांच्या संपूर्ण स्क्वॉडमध्ये कपिल केनेला ऍड करावं असं वाटलं. कपिल केने जुना जाणता खेळाडू आहे गोसाई ब संघाचा, परंतु आज सर्वस्व पणाला लागले. कळून चुकले की सामन्यामध्ये आपलं एंटर होतंय की नाही हा मात्र प्रश्न मोठा आहे. येणारे बॉल बाकी आहेत. 12-30 धावा करायच्या आहेत. 15ची सरासरी राखायची. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 बनवायचे आहेत. आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17.5ची सरासरी राखली गेली आहे. कट केला बॉल पॉइंटमध्ये, परंतु बॉल त्या ठिकाणी भिंतीला आदळतो. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2च्या मदतीने टोटल पुढे जाते. धावसंख्या 37. अजूनही 28 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. काय मॅच आहे, जबरदस्त. सर्व प्रेक्षकांचा पैसा वसूल होणार आहे आणि असा सामना प्रेक्षकांना पाहायला आवडतो. प्रेक्षक स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत आणि प्रेक्षकांमुळेच एखाद्या स्पर्धेला शोभा येते. ह्या आजतागायत आपण पाहिले. यावेळेस मात्र पाहूया पुन्हा एकदा पॅडचा वेध घेतला होता. बॉल बरोबर चाललाय डिक्लेअर कडे, परंतु त्या अगोदर पंचांनी सांगितले कदाचित हा डॉट बॉल. कपिल केने तयार. यावेळेस मात्र फिरवला बॉल. टप्पा पडल्यानंतर गर्रकन बॉल फिरत भावेश पवारच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट होतो. दोघे 1 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या मागे चर्चा करतात. एका बाजूला भावेश पवार, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. दोघांनाही आपण विकेटच्या मागे पाहतो आणि हीच खरी रणनीती आहे. बॅटची एज लागली आहे, परंतु बॉल कुठे चालला पाहायचं, झाडामध्ये. त्यामुळे धाव मिळणार 1. हेच घडलं होतं मागच्या इनिंगमध्ये. फर्स्ट इनिंगमध्ये विश्वजित ठाकूरने कॅच केला होता, परंतु नंतर त्याने सांगितलं की बॉल लागला झाडाला. किरण म्हात्रेची ती कॅच. चार बॉल 38 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. अजूनही 8 बॉलमध्ये 27 करायचे. मॅच पूर्णपणे रोखली गेली. फक्त 3 धावा कपिल केनेने खर्च केलेत. इथे लेग स्टंपच्या बाहेर चालला बॉल आणि भावेश पवार कडून झाली चूक. वाईट +1 2 मिळतील. छोट्या छोट्या चुका आहेत, परंतु या छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील. कपिल केने 6 बॉलमध्ये 1 धाव काढू न देणारा हा खेळाडू आहे
आजपर्यंत तर त्याचाही इतिहास आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये घडलेली ती घटना. 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड करण्याची क्षमता ठेवला तो खेळाडू. आता या मॅच मध्ये काय करतो हे पाहायचंय. आणखीन एक वाईट बॉल संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. 1 धाव, टीमची टोटल 41-41. अजूनही येणारे बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये धावा करायच्या 24. 8 बॉल 24 ची गरज आहे. पायावरचा बॉल अगदी सहज बॉलला पाठवून दिले. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अरविंद राणा सोनूच्या बॅटमधून येतोय हा षटकार. सात बॉल मध्ये 18 पाहिजे. या षटकाराने मॅच खुली झाली आहे. आणखीन एकदा टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळाले. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेला खेळाडू कपिल केने आता मात्र 2 वाईट बॉल नंतर 1 षटकार खातोय. म्हणजे थोडी महागडी गोलंदाजी इथेही पाहायला मिळेल. 2 ओव्हर मध्ये 15च्या सरासरीने 30 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या 4 बॉल मध्ये असं वाटलं होतं की सामना पूर्णपणे बाजूने आहे गोरसई ब आणि वाकलनच्या. परंतु या षटकाराने संपूर्ण रंगत बदलून टाकली. या मॅचचा चित्र बदलले. कपिल केनेचा शेवटचा बॉल. 7 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. लास्ट बॉल शॉर्ट बॉल. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल and it's a huge 6 by Mr. Sonu Arvind Rana. अरविंद राणा असा खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे. व्यावसायिक खेळाडू जरी असला तरी नेहमी जिद्दी खेळ खेळणं तो पसंत करतो. आजपर्यंत अनेक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेत अरविंद राणा सोनूने. आणि त्यालाच आज मात्र जी संधी मिळाली ना त्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. विश्वजित ठाकूर स्ट्राईक वरती. 12 धावा करायच्या शेवटच्या 6 बॉल मध्ये 12ची गरज आहे. असं वाटलं होतं काही अंशतः की जर ही मॅच 65 धावांपर्यंत 4 ओव्हरला जाते तर कदाचित गोरसई ब आणि वाकलनचं पारडं जड राहील. शॉर्ट बॉल. विश्वजित ठाकूरने मारला बॉल. जवळजवळ 5व्या मजल्यावरून बॉल रिटर्न आणलाय. बॉल सीमारेखा पार. हा आलाय षटकार. मॅचला फिनिशिंग टच द्यायचंय. परंतु आता 5 बॉल मध्ये 6 धावा रोखण्याची जबाबदारी केतन म्हात्रेच्या खांद्यावरती. भारताचा बायकरमॅन आता सध्या तरी चिंतेत दिसतोय. ऑन साइडला खेळलेत. 1 रन पूर्ण करतील. तिथे प्लेयर आलाय दुसऱ्यासाठी. पलटतील का पाहायचं. पलटले. 2 धावा मिळाल्यात आणि या 2च्या मदतीने आता 4 बॉलला 4च धावा करायच्या बाकी राहतील. एक मोठा फटका. जमेची बाब ही आहे की सलामीची जोडी अजूनही मैदानात उभी आहे. हे महत्वाचं. लेग स्टंपच्या बाहेर आणि इथून हा वाईट बॉल आहे. पंच सांगतात. चला गावदेवी रबाळे आणि आराध्य कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन कृपया स्टेजवरती. आपण गावदेवी रबाळे आणि आराध्य कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन. फुल टॉस बॉल. सामना संपलाय. अरविंद दादा ठाकूर गोरसई ब वाकलन टीम या स्पर्धेतून दुसऱ्या फेरीतून बाहेर झाली आहे. परंतु हार्ड लक टीम गोरसई आणि वाकलन. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दिगोडे शिरवणे. खूप चांगला खेळ तुमचा झाला आणि 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये आपण ताटात केलाय प्रवेश. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स.